तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिश्च तत्वदर्शना। ते ज्ञान पैगा वर्वे जरी मणियाती आणावे तरी संताया भजावे सर्वेस्विसी। जे ज्ञानाचा कुरटा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळखूनी। तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकट। मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुसले जेणे अंतःकरण मोदले संकल्पा नये। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग आणि त्याच्यामधला 34 नंबरचा श्लोक श्री भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिश्च तत्वदर्शना। आणि त्या श्लोकाच्या खाली 1 2 3 4 ओळी बनवलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी। 165 ते 168 क्रमांकाची ओळ आजच्या प्रवचनाच्या निमित्ताने तुमच्या वास्तूचा गृहप्रवेशा निमित्ताने कोटी कुटुंब यांच्या घरच्या प्रवेशाच्या निमित्ताने आजचं हे प्रवचन होती सेवा आहे। आणि संत सांगतात आपल्या जीवनामध्ये आपण हा प्रवास करत असताना जसं हा प्रवास आपला निर्वाणीचा आहे, जसं बाळाचं नाव आहे निर्वाण, हा निर्वाणीचा प्रवास आहे। अनेक लोक या जगामध्ये येणारे जाणारे पण त्यांचा निर्वाणीचा नाही। त्यांचा अजून किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित म्हणून जीव त्याला शरण गेला विठोबासी। निर्वाणीचा प्रवास आणि वल्ल म्हणजे भगवान श्रीकृष्णांची प्रत्यक्ष भेट होऊ शकते अशा प्रकारचा हा श्लोक तुमच्या आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे। जर का त्यांचा बोध झालाच आपल्याला तर या जगामध्ये आपण निशंक होऊन वावरू। हे सगळं जगत ईश्वराचं स्वरूप आहे असं समजून आपण या जगामध्ये वावरू। त्याच्यानंतर आपल्या अंतःकरणात असलेला मोह या जगताबद्दलचा तो निघून जाणार। जयाचे निवाक्य उजाडे झाले चित्त निधडे। निधड्या छातीचे निधडे या शब्दाचा अर्थ विध्वस्त होणार, कोणत्याही प्रकारचं मनावर परिणाम राहणार नाही। आणि ब्रह्माचे निपाडे निशंक होऊ। ब्रह्म जसं शंकरही आता या सगळ्या अवतीभोवती ब्रह्म आहे, ब्रह्म नाही अशी एवढी सुद्धा रिकामी जागा नाही। म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही अशी एवढीही रिकामी जागा नाही। मग ती जर जागा नाही रिकामी तर मग आपण सुद्धा कशात आहे त्याच्यामध्ये आहोत का आपण तेच आहोत? आपण तेच आहोत, परंतु हा आपला भरोसा विश्वास किंवा जाणीव किंवा कळतही नाही आपल्याला आपण नेमके कोण आहोत। आपण स्वतः तर कृष्ण आहोत पण हे जगत कोण आहे? मग ते वेळी आपणा सहित स्वतः सहित ये अशेषे ही होते जेवढी प्राणी मात्र आहेत ते सगळे भगवंत आहेत माझ्या स्वरूपी अखंडिते देखशितू। त्या सर्व चराचरामध्ये परमात्मा नटलेला आहे। नवे सर्व प्राणी मात्र भगवंत आहेत असं तू पाहशील तेव्हा ज्या वेळेला त्यांच्या कानात त्यांच्या मुखातून आलेलं वाक्य आपल्या कानात पडणार आणि आपल्या अंतःकरणात पूर्ण प्रकाश होणार। मग त्याला काय होणार? जेणे अंतःकरण बोधिले म्हणजे काय? मला कळालंच नाही, मला माहित आहे मला माहितच नाही, मला कळालं। काय कळालं? यांचं घर कुठे आहे हे मला आता कळालं। तसं हे जगत काय आहे याचा माझ्या अंतःकरणात काय झाला? बोध झाला। बोध होणार तेव्हा काय होणार? बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा त्यावेळेला या जगतातलं ममता म्हातारी मरून गेली तेव्हा। म्हणजे काय? हे रूप केलं माझं ममत्व होतं या जगावर आणि ती म्हातार म्हणजे लई पूर्वीपासूनच ममत्व होतं ते ममता म्हातारी मरून गेली तेव्हा
जेव्हा ममता मरून गेली तेव्हा काय झालं? भक्ती बहीण धावून आली गावा. माझ्या अंतकरणात भक्ती निर्माण झाली. भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी करुणी केदवाला. झाली संध्या संदेह माझा गेला. माझा परमार्थ पूर्ण झाला. आता मला काही करायची गरज राहिलेली नाही. आणि चौथीच्या ठाई परमार्थातलं सुद्धा काही करणेच नाही. आतापर्यंत आपण फक्त काय समजणारे व्यवहारातलं, परंतु त्या व्यक्तीला काही करणं राहिलं नाही. आणि जेव्हा करणं राहिलं नाही, मुंबईला आलेल्या माणसाचं, गावावरून मुंबईला आलेल्या माणसाचं सगळी कामं झाली. कामं त्यात तो राहील काही ते कामं झाल्यानंतर. आता आपण केरळला गेलो, तिथे गेले, तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही थांबणार का? नाही, येणारच पुन्हा तुम्ही रिटर्न. कोण आला असेल तरी माऊली आले तिथे आलो. काही काही करणेच राहिलेलं नाही. त्याचं नाव निर्वाण आहे, खूप नाव उत्कृष्ट आहे. आणि चौथीच्या ठाई काही करणेच नाही. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली. आता तिला घालवायचं काम शिल्लक राहिलेलं नाही. भक्ती मिळवण्यासाठी मला कुठं जावं लागलं नाही. भक्ती बहीण धावून आली. तिला असं वाटलं आपल्याला इथं जाणं गरजेचं आहे. माऊलीला जाता येता फोन केला, ते हेच विभागात कामाला असतं. ते म्हणजे आज मी घाटको भरलाच. मग ते भक्ती जशी बाई धावून आली तसे माऊली धावून आले गावा. म्हणजे मी जिथं राहतो तिथे. आपलं गाव कोण आहे? शरीराचे गावा जयाला गेले पांडवा. आपलं गाव म्हणजे हृदय, अंतःकरण. माझ्या अंतःकरणाला भक्तीने स्वतः येऊन वरलं. माळ घातली. वर्ण म्हणजे वधू वराला वरते, तसं मला भक्तीने वरलं. आता येताना गलांडे आजी म्हटलं आपल्याला काहीच माहित नव्हतं, पण आपल्याला इकडं आणलं, भक्तीने वरलं. आता जे करायचं होतं ते झालं. आता संध्या कैसी करू मी केलं बघा. म्हणजे माझी कामं सर्व संपली. म्हणजे मी निर्वाणीच्या स्पॉटला आलेलो आहे, मोक्षाच्या बॉर्डरला आलेलो आहे. मोक्ष रेखेला भाग्य विनटाला इथपर्यंत येणं सोपं. आल्यानंतर तुम्ही सांगू प्रसन्न वाटलं की नाही ना आपल्याला? इथे प्रसन्न वाटलं. किती एकमेकाच्या विचारांनी जसं चालले. नाव काय म्हणजे त्याला मोक्षाच्या बॉर्डरवर आला, भाग्य विनटाला. आणि मोक्षाच्या बॉर्डरवर आला, भाग्याचा उदय झाला. काय झाला बघा ना, नकळत साधूचा अंकीयला हरिभक्त. साधूच्या अंकित म्हणजे साधूच्या संगतीत जाण्याला आम्हाला ऑटोमॅटिक योग आला. आम्ही ठरवलं नाही. आता तुम्ही म्हणा तुम्ही ठरवलं नाही, आम्ही सुद्धा कधीच ठरवलेलं नव्हतं, परंतु आमच्या जीवनात योग आला. तसं आता संध्या कैसी करू मी केलं बघा. मला नामस्मरण करायचं आता काम शिल्लक राहिलेलं नाही. कशामुळे तुमचं काम राहिलं नाही? झाली संध्या. संदेह माझा गेला. संदेह म्हणजे क्वेश्चन, प्रश्न. काय आहे हे? जगच आहे का ईश्वर तत्व आहे? आता तुम्ही जे जाताय चिन्मयानंद स्वामींच्या इथे, दादा तिकडे जाऊन दीक्षा घेऊन आले, हे दादा घेऊन आले. कशासाठी? शोध मोहीम चालू आहे आपली. हो, पण माझं आता काम झाली संध्या. माझे प्रश्न मिटले. काय प्रश्न आहेत आपल्यामध्ये? भगवंत कोण आहे? सगळी लोक देवदेव करतात. नेमका देव कोण आहे? तो देव मी आहे. तुम्ही आता त्याच्यात पाहिलं तर तत्त्वमसि बघा. तिथे गेले ना तुम्ही, कधी गेले ना याला मुंबईला, तिथे 4 महावाक्य आहेत आणि तिथे त्यांची नावं लिहिलेली आहेत एकेकाची. ते ब्रह्म आपण आहोत असं समजायला निर्वाणीचा योग आपल्या जीवनात आलेला आहे. आणि तो निर्वाणीचा योग आलाय. जसा आजचा हा योग आहे ना, हा निर्वाणीचाच योग आहे. आणि वल्ल म्हणजे परमात्म्याची भेट होण्याचा योग आलेला आहे. हे सगळ्यांच्या जीवनात नेहमी येतं का? नाही. हे आयुष्यात कधीतरी एकदा
आयुष्यात सुद्धा नाही, अनेक जन्मांच्या जन्मानंतर बहुत जन्मांती जन्मलासी नरा, बऱ्याच जन्म. आणि आता काय करणार, देव तू स्वयला कधी. आता देवाला जोडायचा हा योग आलेला आहे. माणसाच्या योनीमधला सुद्धा हा शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म म्हणजे 84 लक्ष योनीमधली शेवटची पाळी. आणि माणसांच्या याच्यामध्ये सुद्धा मानवा भितरी 4 योनी, कधी सत्वगुणात असो आपण, कधी रजगुणात असो, कधी तमोगुणात. आता आपली स्टेप बाय स्टेप प्रगती झाली. पूर्वी जर तमोगुणात असो तर आता रजगुणात आलो असो, रजगुणातून आता सत्व. पहिलीतला विद्यार्थी दुसरीतला तिसरीतला पुढे डिग्रीला जाणार. मग असं ज्ञान आपल्या हृदयात आहे, ते आपल्या हृदयात आहे, परंतु आपल्याला असं वाटतं पर झाले. त्यामुळे असं वाटतं दुसऱ्याकडून, गुरुजींकडून पण आपण ज्ञान घेत नाही. ज्ञान आपल्याकडेच असतं, फक्त गुरुजी दाखवतात. जसं संत महात्मे सांगतात, एका बाईच्या नाकामध्ये नथ होत, परंतु कधीतरी घालतात, त्यामुळे तिच्या ध्यानातच नाही. आणि माझी नथ कुठे ठेवली, किंवा चष्मा आपल्या शाळेत होता, मामाजी की आईनं चष्मा डोळ्यालाच होता, परंतु आता कुठे गेला असं होतं. कधी कधी जवळच असती वस्तू पण भेटत नाही, आणि तीच वस्तू आपली वस्तू आपल्याला दाखवतो, अरे ते काय तुझ्या कपाळावरच आहे, वरती ठेवलेलं आहे, डोक्यात घातलेलं आहे, त्याला आपण त्यांना थँक्यू म्हणतो. तसं आपल्याच हृदयात असणारा परमात्मा देव जे दाखवतात त्यांना संत म्हणतात, त्यांना गुरु म्हणतात. आणि तेवढं आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागतं. किंवा नाही जर गेलो आणि आपलं कर्म बलवत्तर असेल, वजनदार असेल, तर ते स्वतः आपल्याकडे येणार. ऐशी कर्म साम्य दशा जे तो होई विदेशा. मग श्री गुरु त्याच्यासाठी खाली हे करून ठेवायचं, अपैसा भेट देईल. आता आपल्या सर्वांच्या जीवनात जर पाहिलं तर आपण कधी असं विचारत पण नव्हतो की मला श्री गुरु शोधायचे. हा सुद्धा आपल्या डोळ्यापुढे प्रश्न नव्हता, डोक्यात प्रश्न नव्हता. आणि ज्यांच्याकडे शोधायला निघालेत ना, त्यांच्या सुद्धा ते डोक्यात नाही का सद्गुरु शिकायचा आहे, भेटवायचं. बस त्यांना असं वाटतं एवढं भेटलं ना, वाचायचं आणि अभ्यास करायचा, जीवनात कृतार्थता मिळवायची. तर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सद्गुरु स्वरूपात भेटले आणि त्यांनी त्यांना सांगितलं, अर्जुना तुला ज्ञान हवंय का? तर बघा आपल्यामध्ये ते स्थायी गुण ऑटोमॅटिक आहे, हे सांगायची सुद्धा गरज नाही का. तू काय कर, विनम्र भावाने नम्रतेने तू त्यांना शरण जा आणि त्यांना प्रश्न विचार. परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रश्न कर. काय प्रश्न करायचे त्यांना? मी कोण आहे, भगवत कोण? जर माझ्या हृदयात देव येतात त्याला मी कसं ओळखू शकतो? आता तुम्ही मला ओळखत नव्हते, पण तुमच्या आईने सांगे एक संपदांडे घाटकोपरला व्यक्ती आहे, तुम्ही ऐकून होतात आणि आज प्रत्यक्ष आपली भेट झाली. झाली ना भेट, आहे म्हणून झाली ना. तसं आपल्या हृदयात, तैसा हृदयामध्ये रामू आहे. मग तुमची माझी भेट आहे का? झालीच पाहिजे. आहे तर भेट झाली पाहिजे, भले आज नाही उद्या, पण भेट व्हायला पाहिजे. मग त्या दोघांमध्ये कोणाची तरी धडपड पाहिजे शोधण्यासाठी. एक तर तुमची हवी किंवा त्यांची भेट करायची गरज असते. तर त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला संत भेटतात त्याला खऱ्या अर्थाने ना आपल्याच भाग्याचा उदय झालेला असतो, म्हणून संत भेटतात. एरवी त्यांना काहीच घेणं देणं नाही, त्यांच्या दृष्टीने आपल्याकडे पाहत आणि ते जीव म्हणून सुद्धा पाहत नाही, शरीर म्हणून सुद्धा पाहत नाही. त्यांना मन नाही, त्यांचं मन आहे ना अस्तित्वातच नाही. ते तुम्हाला विचारणार काय करायचं, मग त्यांना विचारणार काय करायचं, मग तुम्ही सांगा ना तसं करू. याचा अर्थ त्यांना मन नाही. आमच्याकडे बाबा जर आले गावाकडे, तर आता आपल्याकडे 4 साधक मंडळी. मग मी बाबांना विचारलं, बाबा कुठे जायचं, कुठे राहायचं, आपल्याला कोणाकडे जायचं? आता आम्ही तुमच्याकडे आलोय ना, उद्या तुमच्याकडून जास्त होईल, तुमच्या मनावर आहे आम्हाला पुढे न्यायचं. आम्हाला काही माहित नाही. तुम्ही सांगायचं बाबा इथे जेवायचे, इथे झोपायचे, इथे कीर्तन करायचं, इथून गाडी पकडायची आणि जायचं. तसं नमन झालं, भक्ती करता करता काय झालं पाहिजे, आपलं नमन झालं पाहिजे. नमन म्हणजे मला मन शिल्लक नाही, माझ्या मनावर नाही. मग कोणाच्या मनावर आहे? ईश्वराला जसं न्यायचं तसं कोण येणार. आजचं आपल्या डोक्यात होतं का? काल दुपारपर्यंत नव्हतं, परवाऱ्यांचा फोन आला, मग कालपर्यंत ठरवलं आणि फोन केला. तुमच्या सुद्धा पण डोक्यात नव्हतं का आज असं होणार आहे? मग हे कोणाच्या मनात होतं?
हा, मग तू काय कर माहितीये का, तू मन हे मीच करीन. तुझं मन आहे ना, मन घालून टाक. आता मन घेऊ नको असंच याच्यात सांगितलंय. तू मन हे मीच कर, म्हणजे तुझं मन कृष्ण कर. बघा आता ना, तुझं मन काय कर, कृष्ण कर. तू मन हे मीच करी आणि माझ्या भजनी प्रेम धरी, म्हणजे तुझी सगळी श्रद्धा, प्रेम, आसक्ती, द्वेष, मत्सर जे बी असू दे ते भक्तीच्या रूपाने मला समर्पण कर. बघा आपण जेव्हा यज्ञ करतो त्यावेळेला सगळी चंदनाची लाकडं नाही आणत, सगळी गोरी बाबळीची नाही आणत, सर्व मिक्स. जेवण ठेवलंच आपण समजा तर स्पेशल काय फक्त आचार म्हणजे लोणचं नाही ठेवत, पापड नाही ठेवत, त्याच्या सोबत हे सगळं आलं. तसं आपल्या सोबत हे सगळं आलेलं आहे आणि हे सर्व तू काय कर, आहे ते सर्व श्रीकृष्णाशी समर्पण. मग बघा लग्नाला नंतर पूजेला बसल्यानंतर आपण म्हणणार तांदूळ अक्षदा समर्पण, फुलं समर्पण, पाणी समर्पण. जे आहे आपल्याकडं, जे आपल्याकडं आहे ते आपल्या ताटात, पूजेच्या ताटात जे ठेवलेलं आहे ते. आता आपलं ताट कोणतं आहे, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, एवढंच आणि आपल्या ताटात आहे ठेवलेले मेनू. आणि ताट काय, ही बॉडी, आणि या ताटात ते वाढून ठेवलेलं तेच खाणार आपण. आपल्या ताटात जे ठेवलं आता इथे आलो जे तुम्ही जाणार तेच खाणार. त्याप्रमाणे आपण प्रत्येकाला जे आहे ते मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी. आणि एक काम कर, चांगला भेटू वाईट भेटू कोणी भेटू सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तो मी आहे असं समजून त्याला नमस्कार कर. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जी ही व्यक्ती भेटेल तुम्हाला, जी ही व्यक्ती भेटेल ती तुम्ही तिला काय समजायचंय, भगवंत. हा भक्तियोग जाणनी शिक माझा. आता आपला भक्तियोग कसं नाही, मंदिरात जायचं, हार घालायचा 200 रुपयाचा, याला जास्त, या डामडोलीला जास्त महत्व आहे. तुम्हाला माहितीये का, आता आपण एखाद्याचा बर्थडे, कोणतं कार्य, आपण त्याच्या लग्नाला गेलोय किती आहेर केला हे महत्वाचं नाही. तुमचं त्याच्या अंतःकरणात असणार त्याच्याविषयी तुमचा प्रेमभाव, आणि तो कशातही दाखवता येत नाही. प्रेम नये दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. माझं योगेश बाबा फिरक्यांवर काय प्रेम आहे, काय मी हे जर म्हटलं ना तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे, ते प्रेम नाही, तो दंभ आहे, ते खोटारड आहे. आणि न बोलणं आहे ना ते, आणि ते कधी जुळलं जातं, जेव्हा तू मन हे मीच करी. मग ही युक्ती कोण देणार, ती युक्ती हवी आहे का तुला, अद्वितीय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्हाला आपल्याला आता बघा, तुम्ही केरळला गेले, तिथे ज्या भावनेने गेले, तिथे गेला नतमस्तक झाली, ते जे सांगतील ते तुम्ही ऐकणाऱ्यांचं नाममंत्र देणार, तो घेऊन येणार. तिथे गेल्यानंतर त्यांना नम्र भावाने प्रश्न विचारायचा आहे. हा आपल्याला गीतेने दिलेला अधिकार आहे. आपण कोणत्याही गुरुला भेटायला गेलो ना, त्यांना विचारायचं, बाबा मला मोक्ष भेटेल का, माझी ईश्वर तत्वाची भेट होईल का, ईश्वर जर माझ्या हृदयात आहे तर तो किती दिवसांनी भेटेल मला, हे प्रश्न. माझा उद्धार होईल का, काही मी उद्धार पावे, काही केव्हा माझा उद्धार होईल. आता केव्हा उद्धार होतील तर बाबा सांगतील त्यांच्या ऐपतीप्रमाणे, 1 वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल, किंवा तू करत राहा मरणाच्या वेळेला होईल. असे उद्धार चंद नाहीत. संत जे आहेत त्यांचा वैष्णवांचा माल खरा आहे, तुरतुरा वस्तुशी. ते म्हणणार आज आत्ता या घडीला, आज आत्ता या घडीला तुला नाम भेटलं का, तुला मोक्ष भेटेल, काही मी उद्धार पावे. बाबा याच्यातच केवढं मोठं कीर्तन प्रवचन होईल, काही मी उद्धार पावे, कधी बाबा, कधी बाबा. आता बाबा म्हणतील अजून माझंच नाही तर तुझा कधी होणार, असे बाबा भेटणार. करत राहायचं, करत राहायचं. किती दिवस करत राहायचं. आमच्या जीवनात निर्वाणीचा प्रसंग कधी येणार, निर्वाणीचा प्रसंग असा आहे, तुम्ही खोटापणाने करत गेले ना, खोट्यापणाने तरी खराब. एका व्यक्तीला तुकाराम महाराजांचं पिक्चर मध्ये काम करायला दिलं, विष्णुपंत
19 कलाकार. त्यांना काम देताना डायरेक्टर विचारलं तुम्ही किती घ्याल पैसे काम करायचे. ते म्हणजे ह्या कामाचे मी पैसे घेणार. काम केलं आणि इतकं ते त्याच्यात रंगून गेले आणि शेवटी तुकाराम महाराजांचा निर्वाणीचा प्रसंग असा आहे. ते विमानात बसले आणि वैकुंठाला निघून गेले. त्याचं नाव निर्वाण. त्याच्यात बसले आणि तो पिक्चरची शूटिंग झाली, सर्व झालं आणि आता सगळे शूटिंग झाली, बंद झाले कॅमेरे. चला चहा घ्यायला जाऊ. तो मनुष्य त्या विमानातून उतरायलाच तयार नाही. आता आपल्याला त्यांना वाटलं आवडले की काय आवडले, अहो चला हाक मारून त्यांना हलवून पाहिलं. त्यांनी तिथे दे ठेवला. तुम्ही खोटं करायला गेले तरी खरे होईल. काही मी उद्धार पावेल. त्याचा उद्धार झाला ना. कीर्तन करता करता जे गेले त्यांच्याबद्दल आपण काय बोलतो, मोक्षाला गेले. आणि अर्जुन लढाई करता करता गेला असता तर कुठे गेला असता, 100% मोक्षालाच. कारण त्यांना ती युक्ती दिलेली आहे. फक्त स्थूलपणाने भक्ती करणं नाही, तर अंतःकरण वृत्तीने भक्ती. तुम्ही जेव्हा तुमचं काम करता ना क्षेत्रामध्ये, ते सुद्धा तुमची ईश्वर सेवा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुन तेच म्हणत होता मी काम नाही करणार आणि मी लढाई सोडून देतो आणि जातो जंगलात साधू होतो. तसं नाही. संतांनी सांगितलं काम करा. आणि ते कर्म आहे ना, ती ईश्वराला समर्पण केलेली ही फुलं आहे. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची. कुसुम म्हणजे फुलं. ती स्वकर्म तुमची कर्मरूपी फुलं ईश्वराला समर्पण करा. मग जया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्या परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात आलेली तुमच्या वाट्याले कर्म इमाने इतबारे प्रेम भावाने समर्पण भावाने करा. का ईश्वर प्रसन्न होणार आणि प्रसन्न झाल्यानंतर ते तुम्हाला ज्ञान देणार. ज्ञानेश्वर तत्वदर्शन. ज्ञान देणार तुम्हाला. कसलं ज्ञान देणार बघा, व्यवहारातलं ज्ञान. आज तुम्हाला माहिती सकाळी ट्रेनला किती गर्दी असते. सकाळी येणं म्हणजे अवघड आहे का नाही. इकडे आजींना महिलांना येणं नेहमी जेव्हा प्रवास करतो त्याला सोपं आहे, पण कधी नाही. मग आम्हाला माहित नाही म्हणून आमची फसगत झाली असती. परंतु आम्हाला माहिती आहे घाटकोपरवरून सकाळी 3 लोक सीएसटी साठी शिवाजी टर्मिनल साठी जातात. मग आम्ही कालच सर्च करून पाहिलं. मग म्हटलं आपण 11 साडे 11 पर्यंत जायला नका. 10:35 गाडी बरोबर. आम्ही बसून आलो सगळेजण. आता यांना सीट बसायला किती पळावं लागलं असतं. पण जर तुम्हाला त्याचं ज्ञान असेल तर सामान्य प्रवासात सुद्धा तुम्हाला दगदग त्रास होणार नाही. तशी युक्ती मला नाही माहिती, पण या मुलांना सगळं माहिती कितीची गाडी आहे काय. त्यांच्याशी मी चर्चा केली. त्यांनी परिप्रश्न टाकला मी त्यांना आणि येलकर बाबांनी लगेच उत्तर दिलं 10:35 लोकल आहे. तसं त्यांनी काय पाहिलं, त्याच्यात सर्च करून पाहिलं. तसं याच्यामध्ये लिहिलेलं ते ज्ञान आहे. मला देव भेटेल का, 100% भेटू शकतो. कधी भेटू शकतो, तुमची इच्छा असेल तेव्हा. का आता तुमच्या इच्छेवर ठेवलं. मनुष्य जन्म तुमच्या इच्छेवर नव्हता, ती त्याची इच्छा होती. पण आता त्याने आपल्याला ज्ञान दिलेले बाहुले मनुष्य देही जिज ज्ञान घातले देही. आपल्या देहामध्ये देवाने आत्मज्ञान दिलेलं आहे. तुमचा जो उपनिषदाचा विषय ना, हे ज्ञानेश्वरी आहे ना, सर्व उपनिषदाचा सार आहे. जसा काढा करायचा ना कोरोनामध्ये, सगळे गावठी औषधं टाकून द्यायचं आणि 1 ग्लास जर ताट एवढं गरम करायला तर त्याचा अर्धा ग्लास करत तोपर्यंत. म्हणजे काय करायचं. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही काढा करता तुम्हाला काढा माहितीये ना. सगळं मटर टाकलं, लवंग टाकली, काय काय टाकलं त्याच्यामध्ये, तुळशीची पानं टाकली, अजून काय टाकलं, हळद टाकली, अद्रक आहे ना, विलायची, सगळं टाकलं आणि 1 ग्लास पाणी टाकलं आणि त्याचा अर्धा ग्लास करायला सांगितलं. म्हणजे काय करायला सांगितलं, म्हणजे उकळायचं. म्हणजे 1 ग्लासाचं अर्धा ग्लास उकळत करायचंय. 1 ग्लासाचा अर्धा ग्लास करायचा आहे का आपल्याला, नेमकं काय करायचंय. 1 ग्लास पाण्याचा अर्धा ग्लास पाणी झालं पाहिजे. म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे, 1 ग्लासाचा अर्धा आणि 1 ग्लासाचा अर्धा ग्लास करायचं तोपर्यंत सगळा कस त्याच्यातून काढून घेणार. नाही तर हे न टाकता आपण म्हणलं 1 ग्लासाचे अर्धा ग्लास कारण पिया तर काय होणार आहे का,
मग शब्दशः काय, एक ग्लासाचा अर्धा ग्लास करा पाणी, कारण तुम्हाला आपल्याला जर त्यातलं नॉलेज नाही, मग तुम्हाला ते अर्धा ग्लास करतोपर्यंत ते इतकं उकळून उकळून त्याच्यातलं सगळं काढून घेणार. तद्वत हा त्या याचा काढा आहे. जेवढी उपनिषद आहे, जवळ जवळ 200-250 उपनिषद आहेत, त्याच्यातले 10, 15, 21 प्रमुख आहे. त्या 21 मध्ये सुद्धा परत 10-11 प्रमुख आहे. आणि या सगळ्या उपनिषदांचा काय केला ज्ञानेश्वर महाराजांनी, एका ग्लासाचा अर्धा ग्लासाचा काढा केलेला आहे. तीही श्रीमद भगवद्गीता, त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये ज्ञानेश्वर इति भगवद्गीता उपनिषत्सु. याच्यातले प्रत्येक अध्याय संपला का त्याच्या पाठीमागे एक संस्कृतमध्ये वाक्य येतं, इति भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याय योगशास्त्रे. तुम्ही योगाचा क्लास कुठे गेलात तुम्ही का? योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवाद. आता उपनिषदात सांगितलेलं ब्रह्मविद्या, ती ब्रह्मविद्या हे उपनिषदाचं मेन टार्गेट, मेन विषय त्यांचा आहे ब्रह्मविद्या. छांदोग्य उपनिषद उपलब्ध नाहीये. आम्ही काल पण जाऊन आलो चिन्मय मिशन मध्ये, माझा आवडता विषय आहे आणि मला खूप आवडतं की तत्वज्ञान सोडून बाकीचा अशा जास्त चर्चा करत बसतो. आणि तो विषय समजायला पण तेवढी बुद्धी पाहिजे. आता आपल्या गावाकडच्या लोकांना, गावाकडच्या म्हणण्यापेक्षा त्यांना राग यायचा नाही, बरं आपल्या पाहुण्यांना म्हटलं तर राग येईल, पण अनाडी लोकांना समजण्यासाठी पुराण वगैरे का ते खाली आले. अनाडीच हुशार होत असतो. ज्यावेळेला आपण आता हुशार झालो, पण आपल्याला पहिला एक काढता येत नव्हता, तेव्हा त्यांनी पहिला काढायला सांगितला भोपळा, आणि त्याला एक खाली दांडी ओढली की झाला एक. आता हा अनाडी होता, याला गुरुजींनी केलं, आता तो त्या शाळेचा प्रिन्सिपल झालेला आहे की नाही, तसा तो होतो. मग तो प्रिन्सिपल होतो ना, तो उपनिषदाचा अभ्यास करतो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो, पुराणांचा अभ्यास साधू करतात समोरच्याला समजवण्यासाठी. गुरुजी अभ्यास करतात, गुरुजी पण अभ्यास करतात. आपल्या अगोदर त्यांच्या टीचर रूम मध्ये आपलं पुस्तक घेऊन येत नाही. शाळेत आपल्याला बघा पुस्तक घेऊन यायचे, पण ते तिकडून येताना अगोदर त्याच्यावर नजर टाकून यायचे. मग शेजारच्याला म्हणलं काय, विद्यार्थी काय म्हणाल माहिती का, गुरुजी पण अभ्यास करतात बोला. अजून हो करतात ना, गुरुजी अभ्यास करतात. कोणासाठी करतात? विद्यार्थ्यासाठी अभ्यास करतात. एवढी तळमळ आहे. गुरुजीला पास काय व्हायचं, आता पास तुला करायचंय म्हणून. मग त्या उपनिषदातलं सार जे ना, ती भगवद्गीता. आणि भगवद्गीता म्हणजे काय, हा ग्रंथ नव्हे. भगवद्गीता म्हणजे याच्यातला फॉरवर्ड, ती अजून सुप्त आहे ती भगवद्गीता. ती कशी कळणार आपल्याला, कशी कळणार, आपण ती वापरात आणली तर. मेहंदी वापरात आणली तर कळेल लाल आहे, नाही तर वरून काय दिसणार आहे ती. तसं मेहंदी के पानों में लाली है वो भी आपने आप छुपाए. हा दृष्टांत सांगताना साधन तो श्रीमद भगवत गीते में गुप्त है, प्रकट कभी नहीं बतलाय. मेहंदी के पानों में लाली है वो भी आपने आप छुपाए. आपण लावतो हिरवी राहते ती, आणि लगेच धुवायला लागलो. परवा 25 तारखेला लावली तर मी लगेच पुसायला लागलो. तेवढे नका पुसू म्हणलं, का लाल नाही होणार का, लगेच पुसली तर, लगेच पुसली तर लाल नाही होणार का, लगेच पुसली तर लाल नाही होणार का, होणार. पण लेट पुसली तर जास्त लाल होणार. मग तुम्हाला जर जास्त लाल व्हायचा असेल भक्ती क्षेत्रात, तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त वेळ राहिले पाहिजे. बरं, त्याच्यात जास्त वेळ राहताना ती ओली असते ना, तिला इतकं स्पीड आहे सुकायला, मग ती झोपलं ना तरी पण ती निघत नाही, तिला टच झालं तरी नाही निघणार. तुम्हाला फक्त तेवढं. तसं तुमच्या अंतःकरणात जेव्हा ते श्रीमद भगवद्गीता याच्यातली, भगवद्गीता म्हणजे तुमच्या मातोश्रीला भेटलेलं नाम, ते गुप्त आहे आणि ती त्याची किल्ली आहे. आता तुमच्या या घरामध्ये सर्व आहे वस्तू, परंतु जर चावीच नसती आपल्याकडे, आपण सगळे बाहेर असतो, तर याच्यातल्या सुविधेचा उपयोग घेता आला असता का? तुमच्या नावावर हे सगळे तुमचं, ते पण चावीच नाही. तसं या सगळ्या वाङ्मयाची चावी म्हणजे ते गूढ गम्य ज्ञान आहे.
आणि ते ज्ञान हवंय का? ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान इतकं उत्कृष्ट आहे, इतकं उत्कृष्ट आहे, आणि तुम्ही जसे त्याच्यात दिवस घालवाल तस तुम्हाला ते अजून लाल करेल. म्हणून म्हणतात कौन हरि का लाल है? अभी हरि का लाल ही हरि का लाल हो बन सकता है, दुसरा कोणीच बनू शकत नाही. जसं तुम्ही त्याच्यामध्ये. आता बघा, तुम्ही आयटी क्षेत्रात काम करता, तुम्ही आयटी क्षेत्रात काम करता, बरं त्या जिथे पण तुम्ही काम करता, अनुभवाला किंमत आहे की नाही? अनुभवाला किंमत, प्रेशरला किंमत आहे का? पण अनुभवाला वाढत जाते. तसं इथे सुद्धा जसा अनुभव, जशी जास्त वेळ मेंदू ठेवणार तशी लाभ होणार. तसं तुम्ही याच्यामध्ये जसा अनुभव घ्याल, जसा अनुभव घ्याल, बरं अनुभव तुम्ही घेणार तो तुमच्या मनावर आहे, कसं बाहेरच्या वातावरणात चाललंय त्याच्या मनावर आहे. आता ही जी नवीन पोरं याच्यामध्ये काम करतात ते म्हणतात आम्हाला अशा कंपनीत कामात राहायचं जिथे नवीन नवीन शिकायला भेटेल, म्हणजे नवीन नवीन प्रोग्राम येणार. मग ते बाहेरून येतात. ते आयडिया आहे का काही? याची पूर्वी कोणाला आयडिया होती का? 50 वर्षापूर्वी नवीन नवीन येणार. तसं नवीन नवीन तुमच्या जीवनात अनुभव येत राहणार आणि त्याच्यातून तुम्ही काय होत राहणार? हुशार होणार, अजून शिकत जाणार, आणि त्याच्यावर कशी मात करायची अशा प्रकारचे प्रश्न. मग ते ज्ञान हवंय का? ते भरवत ज्ञान आहे. एकदा का ते ज्ञान भेटलं, तुम्ही लढाई करा, तुम्ही प्रपंच करा, चांगला चिकाटीने प्रपंच करा. फक्त मन मात्र भगवंताकडे पाहिजे. त्या नामावर तुम्ही आपण काय पाहिजे? आरूढ पाहिजे. आरूढ पाहिजे म्हणजे कसं? सहज आरूढ राहिलं पाहिजे. काय सहज सहज ती कर्मे झाली ब्रह्मा. पण कशी सहज राहायचं आरूढ? याच्यावर आपण सहज. आणि आरूढ राहणं म्हणजे काय? साधन घ्यायचं, रात्रीचं आपल्याला गावाला जायचं किंवा दिवसा जायचंय, तिकीट काढायचं ट्रेनचं आणि सहज बसायचं. का चालायचं आपल्याला? नाही, सहज. मग झोपलं तरी प्रवास चालू, जेवताना प्रवास चालू, गप्पा मारताना प्रवास, फ्रेश व्हायला गेलो तरी प्रवास चालू. तो प्रवास सहज चालू आहे का तुमच्या 8 तासाने चालू आहे? सहज चालू आहे. प्रवास करून घेणारा दुसरा आहे का आपण स्वतः करणार आहे? दुसरा आहे. तसा आपल्या जीवनात आज आम्हाला या प्रवासात इथं आणणारा दुसरा आहे, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मी स्वतः आहे. तो मी स्वतः आहे हे असं कोणी सांगितलं? गुरुजींनी सांगितलं. तत्त्वम असी, ते तू आहेस, असं ते दिव्य ज्ञान आहे. बघा आता हे यांचं जसं चाललं ना, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, तसं आता हे जसे एकमेकावर तुटून पडतात तसे तुम्ही आपण हे झाल्यानंतर आपण त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे. तुम्ही जे साधन सांगितलं ते मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, असे तुम्ही तुटून. बरं ते म्हणतात ते पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला. आणि आता तुम्हाला तुमचा काहीतरी प्रोग्राम करायचा म्हणजे तुम्ही काय करणार? त्याची समज काढणार आणि ते साधन तसं आपण म्हटलं पाहिजे. ते म्हणतात हवंय का? हवंय का हे म्हणायची गरज नाही पडली. हे म्हणजे पाहिजे हे म्हणतात. तसं आपण काय म्हणलं पाहिजे? ते जे ज्ञान तुम्ही म्हणता आपलं गुरु आहे, अर्जुनाला जे सांगितलं सगळ्याच गोष्टी आपण ओपन बोलतोय, सगळ्याच गोष्टी ओपन बोलतो व्यवहारातल्या. ज्या आपण पत्नीशी बोलतो त्या आईशी बोलत नाही, आईशी बोलतो त्या पत्नी. बरं ते जनरल आहे तरी सुद्धा आपण सस्पेन्स ठेवतो. आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलला लॉक करून ठेवलेला आहे की नाही? केवळ काय आपल्याला एकमेकापासून लपवायचे म्हणून नाही, पण उगाच कधी कधी कोणाला फोन चालू राहतात, स्पर्श झाला तरी आपण, म्हणून ते लॉक करून ठेवलेलं आहे. तसं पण आपल्याला जर कोणी म्हणलं एक फोन लावायला तयार, थर्ड पार्टी आपल्या गाडीत बसलेला ओळखीचा नाही तरी आपण त्याला लावून देतो की नाही? बस तसं हे नाम त्यांना सस्पेन्स ठेवायचं म्हणजे द्यायचंच नाही कोणाला असं नाही. ज्याला गरज आहे, जो अपेक्षा करतो त्याला द्यायचं. आता तुम्हाला काय करायचंय? टीव्हीचा ऍडव्हर्टाईज पाहिजे आणि त्याच्यामध्ये सांगितलं असं अमुक अमुक वस्तू आहे आणि ती जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरली तर तुमचा आजार जाऊ शकतो. तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करणार की नाही? आणि केव्हा मिळवण्याचा प्रयत्न करणार? जेव्हा तुम्ही त्या आजाराने जर्जर झालेल्या, मला खूप वेदना होतात त्यावेळेला,
तेव्हा कसं तुकाराम महाराज म्हणतात, आता पुरे पुरे, आता बस, आता लई पिडलो देवा, आता खूप पिडलो, आता मला दाखव मार्ग. तुम्ही जेव्हा एखादं माहित नसल्यानंतर कोणालाही विचारणार तुम्ही. आता समजा आम्हाला इथे येत आणि माहित नसतं ऍड्रेस, तर आम्ही कोणालाही विचारत बसलो असतो. त्याला असं नसतं विचारलं तुझी जात कोणती, तू ब्राह्मण आहेस का, तू क्षत्रिय आहेस का, वैश्य आहेस का, शूद्र आहेस का. बस आम्हाला रस्ता पाहिजे, माहिती तुम्ही सांगा आम्हाला, आमच्याकडे पत्ता पण आहे पण तुम्ही सांगा आम्हाला. मग त्याप्रमाणे संतांना जाऊन विचारायचं. ते म्हणतात पण विचारण्याची पद्धत विनम्र भावाने, परिप्रश्नेने, प्रश्नाला प्रश्न, प्रश्नाला प्रश्न, परिप्रश्नेने. एक प्रश्न झाला काही मी उद्धार पावेल, एवढं थांबलंय. काही कृपा करील नारायण, परिप्रश्नेने काही उद्धार पावेल, काय काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. हो, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले ना, तुम्ही सांगा संतजन. आता उत्तर कोण देईल? संतजनच उत्तर देणार. ते लगेच सांगतील, आम्ही नाही सांगू शकत, लगेच रिजेक्ट झाले ते, काय नाही ते. आणि तुम्ही संतजन जरी असले तर तुम्ही आम्हाला धातूर मातूर सांगून जायचं नाही. जेवायला बसल्यानंतर आम्हाला पोटभर जेवायला घाला, आम्हाला तुम्ही गाडीत घेतले तर आमच्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचवा, कारण आमच्या जंगलामध्ये वाघ आहे, त्यामुळे आमच्या दरवाजातच सोडा, करा समाधान चित्तमानी. तुम्ही जर त्याला काहीच संबंध नाही, त्याच्या घराच्या दरवाजात सोडलं, वाघाची भीती अपरात्री साधन नाही, तो किती प्रसन्न होईल तुमच्या, किती प्रसन्न होईल. सगळ्याला दुसऱ्या दिवशी सांगेल मी रात्री आलो 12 वाजता. कसं काय आलं? असा माणूस देव माणूस भेटला, सोडला. धर्म जागो सदैवाचा जीवा परोपकार. आंधळ्याशी दृष्टी दे, त्याचे नाम मी, त्याचं नाम गुणवर्णन करणारच आपण, ज्याने आपल्याला सोडलं ते. करा समाधान चित्त माझी. आणि जर तुम्ही म्हणाल अजून त्याच्यामध्ये छे तुझं कर्म बरोबर नाही, तू योग्य नाहीस, मग तुमच्याकडे आम्ही कशाला आलो? आजार झालाय आम्हाला, तुम्ही दवाखाना टाकलाय, आम्ही बिल द्यायला तयार आहे, तुम्ही आम्हाला बरं करा, करा समाधान. काही खंड येईल कर्म, माझं कर्म लय वाईट आहे, ते कशाने काही खंड येईल कर्म. पारुषातील धर्माधर्म, पारुषातील धर्माधर्म, माझे धर्म आणि अधर्म ज्याने संपतील मी त्याच्यातून निवृत्त होईल. कासयाने कळेल ते वर्म, मनोनी श्रम वाटत असेल, तुम्ही माझं समाधान करा. हे म्हणतात. तुम्ही त्यांच्याकडे गेले ना तर ते तर तयारच आहे द्यायला. तुम्हाला माहितीये गणपतीच्या वेळेला गणपतीची मिरवणूक चालू असते, गल्ली गल्लीच्या नाक्यावर काही मंडळ थंड पाणी किंवा सरबत पण घेऊन तयार असतात. शिवाय जबरदस्तीने थांबवणार तुमच्या गाड्या चालू असल्या तरी, आणि काचेतून आतमध्ये तुम्हाला तो सरबत देणार, कारण त्यांना देण्यातच इच्छा आहे. हो, कारण तुमचा धर्मच त्यांचा तसा आहे. घातला दुकान देती आलियासी दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. मग ते तुम्हाला ज्ञान हवंय का? बरोबर, मनियाती आणावे हवंय का? मनाला असं वाटतंय का? आता एखाद्याचं लग्न करायचं, त्याला मुलगी दाखवून आणली तर मुलीला विचारलं जातं तुला पसंत आहे ना, त्याला विचारलं जातं तुला पसंत आहे ना. बरं, असं एकच व्यक्ती विचारून राहत नाही पसंत आहे का. आई विचारणार, वडील विचारणार, मुलीचे मुलाचे जो मध्यस्थी तो विचारणार, गंध लावायच्या वेळेला, सुपारी फोडायच्या वेळेला पसंत आहे ना. तसं जरी मनी हाती आणावे हवंय ना, पाहिजे का, तरी संताया बजावे सर्वस्वेशी, संतांना सर्वस्वाने बजा, ज्ञानोबारांनी सांगितलं असं. परंतु संत आहे कोणतीही तुमची सेवा घेऊ इच्छित नाही, पण तुम्हाला आपल्याला ती नम्रता निर्माण होण्यासाठी एखाद्या वेळेला 50% संत तुमची सेवा घेतात, 50% संत सेवा घेतच नाही. कालचं उदाहरण पहा. कालच्या महाराजांबरोबर त्यांचे गुरुवरी आले होते, मुक्ताबाई मंदिराचे पुजारी, ट्रस्टी, अध्यक्ष, महत्वाचे गुरुवर्य अध्यक्ष, हा, आणि त्यांचा सत्कार करायचा, ते उठलेच नाही सत्कार करायला. नको नको नको,
शेवटी नगरसेवक स्वतः गेले तिथे, त्यांच्या जागेवर बसले होते तिथे, त्यांच्या शेजारी जाऊन वाकले, बसले, त्यांच्या गळ्यात हार घातला, शाल दिली, श्रीफळ दिला आणि साईबाबांचा फोटो दिला. परी नाही घडली सेवा काही, असं नाही करून घ्यायचं म्हणून त्यांनी तेवढं केलं. त्यांनी नाही घेतलं काही, त्यांनी घेतलं नाही. आणि घेतलं नाही कशा, ज्याला दिलं तर तो लगेच घडी घालून पर्स मध्ये ठेवत नाही. बाबा बाकीच्यांनी ठेवायचं असतं कारण त्यांना कधीतरी परंतु जो ठेवत नाही आहे ना तिथे राहिलं तरी त्याची काळजी तिसरे घेणार. बघा तिथलं चित्र असे, महाराजांना दिलं तर ज्यांनी दिलं ना तेच परत घडी घालून बॅग मध्ये ते सिंपल शाल आणि फोटो सुद्धा जातात आणि ते स्वतः देतात. तेव्हा समजायचं त्याची देण्याची इच्छा आहे. त्यावेळेला दिलं तरी देण्याची इच्छा नसते, असे पण असतात. आपण जातो काही कार्यक्रमांना, लग्नाला आपल्या पाहुण्यांना बाण देण्याची त्यांची इच्छा नसते आतून, परंतु त्यांना तो प्रोग्राम करावाच लागतो म्हणून करतात. असं पण करतात काय कीर्तन सत्संगामध्ये पण. हो, अंतकरण वृत्ती त्याला म्हणतात, जो माझ होय अनन्य त्याचेच मी चुकवी जन्म मरण. अर्थात अनन्य त्याची चुकवी मी जन्म मरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याच्या हृदयात असताना त्याला म्हणतात, तू जरी माझ्याशी कनेक्ट असला तरी अनन्य नाही तर तू सुटू शकतो. संता या बजावी, खरे संत सेवा केली काहीच करू शकत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, खरी नाही घडली सापडे दिली वाटे, आग शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार, सत्य गुरु राये कृपा मज केली. सत्य कृपा, सत्य गुरु राय कृपा मज केली. कृपा सत्य गुरुजी सत्य. सत्य म्हणजे काय, एकच सत्य आहे भगवंत आणि एकच ज्ञान सत्य आहे, त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. बाकीच्या ज्या विद्या आहेत ना त्या वरवरच्या आहेत आणि ती विद्या मला भेटली परी नाही घडली सेवा काही. परंतु इथं ते आपल्याला प्रवृत्त करतात, तुम्हाला सेवा करावा लागेल. का सेवा करायची आणि सेवा कुठून सुरुवात करायची, दरवाजातून. ते ज्ञानाचा कुरटा म्हणजे ज्ञानाचे डोळे संत, त्यांचं पूर्ण शरीर ज्ञानमय आहे. ते तर सेवा हा दार म्हणतात. त्यांच्या घरात एंट्री मारायची म्हणजे उमऱ्यातूनच आत यावं लागेल, दरवाजातूनच आत यावं लागेल. तसं त्यांच्या प्रॉपर्टीचा मालक व्हायचा असेल तर सेवा रूपी दरवांटा, त्या सेवेच्या सदरातून तुम्हाला ते ज्ञान भेटेल. तू स्वाधीन करी सुबटा ओळंगोणी. ओळंगोणीचा सेवा करून झाल्यानंतर ते तुम्हाला देणार. ही एक त्यांची सेवा आहे. तुम्ही त्यांची सेवा केल्यावर ते तुमची सेवा करतात. काय सेवा करतात तर ते ज्ञान तुम्हाला देतात. कीर्तन झालं बाबा काय म्हणतात, तुमचा सेवा करण्याचा मला योग आला, मी माझं भाग्य समजेल. आता आपले गुरुवरी श्रीपादरावांनी भाग्यवान आहात तुम्ही सोन्यावर पिवळे. संतांच्या विषयाला तुम्ही अनुमोदन दिलं आणि स्वीकारलं म्हणून काय वर्णवाता काय वाणवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत. असे कोण, संतांच्या विषयाला अनुमोदन देऊन तुम्ही समजून घेतलं म्हणून तुम्हाला मी नतमस्तक आहे. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी करता म्हणून तेही नम्र राहतात तुमच्याशी. तरी तनु मनोजीवे चरणाशी लावावे. तनाने मनाने आणि जीवाभावाने तुम्ही त्यांना शरण जा. तनाने सेवा करा, मनाने सेवा करा आणि जीवाने करा. चरणाशी लागावे म्हणजे तनाने सुद्धा त्यांच्या चरणाजवळ राहावे, मनाने सुद्धा त्यांच्या चरणाजवळ आणि जीवा भावाने करावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीव भावाने करा आणि जीव भावाने करताना जर त्या गुळाच्या ढेपीला चिटकलेला मुंगळ्याला जर आपण मागे खेचायला लागलो, गुळाच्या ढेपीला झोंबलेला मुंगळा त्याला मागे खेचायला लागलं तर तो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठलच्या अभंगातलं दुसरं चरण म्हणतो, ए ने सोसे म्हणा. आता मला ते सोसवत नाही, तुम्ही मागे खेचताय. झाले हाव बरी. मला असं वाटतं मी अर्धा तुटलं तरी चालेल
पण मी सोडणार नाही. एने सोसे मन झाले हाव बरी, परत माघारी येत नाही. कोणापासून? मुळापासून. कसं गोड तुझे रूप, गोड तुझे नाव, देई मज प्रेम सर्व काळ. मी त्या विषयापासून आता मागे येऊ शकत नाही. मी भुललेलो आहे. मग तू मरशील चालेल. सुमन भुलले भ्रमर भुमले, भ्रमर भुलले सुमन कळिके. बाबा ठीक आहे. भ्रमर भुलले सुमन कळिके. ते भ्रमर इतका त्या भक्तिमानी क्षेत्रामध्ये रोमान झाला, इतका मी मागे येऊ शकत नाही. हा ते निवांतची केले भ्रमर गुंतले सुमन कळिके. सुमन ते कमळाचं फुल असं फुललेलंय आणि त्याच्यावर भुंगा सेवन त्याच्यातला मकरंद खातोय, चुसतोय. हा आणि ते करत असताना तो इतका त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेला. अजून त्याच्यात सांगतात नाचावले मन लागलेसी गोडी, ते जीवेन सोडी आयसे झाले. ते त्याच्यात गुंतलं. त्याला हे पण माहित नाही हा, त्या मुंगळ्याला तरी माहिती खेचतोय. हा म्हणतो जीवेन सोडी आयसे झाले, पण भ्रमर गुंतले सुमन कळिके. ते कमळ सूर्य विकासनी होतं. सूर्य मावळल्याबरोबर ते कमळ मिटलं, बंद झालं. त्याच्यामध्ये आतमध्ये भुंगा अटकला. असं त्या भुंग्याला वाटत नाही काय मी अटकलोय म्हणून. तो उलट त्याच्यामध्ये ना असं नाचतो. आणि नाचतंय कोण? कमळ दिसतंय. नाचतंय कोण आतमध्ये? भुंगा. त्याचं नाव आहे गर्भाची आवडी मातेचा डोहरा. कोणाला खावंस वाटते? आईला खावंस वाटते का? वाटते कोणाला खावंस? म्हणते आई, पण खाते कोण? कोणाला वाटते? मुलाला. गर्भाची आवडी मातेचा डोहरा. सासू म्हणते सारखं खायला मागती, सारखं खायला पाहिजे. तेथीचा जिवाळा तेथे बिंबी, तेथीचा जिवाळा तेथे बिंबी. आनंदाचे डोही आनंद, आनंदाचे डोही आनंद. कोण कोण? भुंगा. सकाळी रात्रीचा मिटलाय, त्याला वाटत नाही मी अटक झालोय, निबंध झालोय. आणि सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर हत्ती आले सरोवरावर स्नानाला. लय मस्ती केली. त्यांना मस्तीमध्ये ते कमळ अडवायचं सोंडेत पकडलं, दिलं फेकून आणि आंघोळ करून खुशीत चालले. आणि जाता जाता हत्तीचा पाय त्या कमळावर पडला, तसा भुंगा चिरडून मेला. त्याला माहितीच नाही. भ्रमर फुलले सुमन कळिके. तसं निर्वाण झालं पाहिजे आपलं. शेवट आपला तसा झाला पाहिजे. आपल्याला कळालं नाही पाहिजे. असो ऐसा पोटी आठवच नाही. कोण कोण? भुंगा. आपलं नाही. आपण कल्पना सुद्धा नाही करायची. म्हणजे जर भुंग्याचं उदाहरण देतात तेवढी सुद्धा आपली हैसियत नाही आपण तसं व्हावं म्हणून. हो असो ऐसा पोटी आठवच नाही. देहीच देही बहु दशा. पण आपल्याला माहिती आपण कुठे? 1254 आपण सायंडस रोडला आहे की नाही? त्यामुळे ते म्हणतात अगर्वता करावे दास्य सफळ. चरणाशी लागायचं. असे लय हुशार आहेत, असे लय मस्ती आहे लोकांना. माऊली म्हणणार मी बाबांबरोबर सगळीकडे गेलो होतो. आले होते माऊली बाबांबरोबर. बाबांवर मेहरबानी करायला आली होती. बाबांना रस्ता माहित नव्हता. मग बाबांना रस्ता दाखवायचा हे. आणि बाबा दूध खुडे आणि हे सर्वज्ञ. यांच्या पाठीमाग बाबा लोंढावत. अगर्वता. लाज पण वाटत नाही माणसाला. आपल्या बुद्धीची आपल्याला कीव आली पाहिजे. अरे आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो, कोणत्या स्तरावर जाऊन बोलतोय आपण. करा, करू नका. इथे आता या वाक्याच्या विरुद्ध बोलावं लागेल. करू नका. जर गर्व राहत असेल तर करू नका. कळत असेल आपण काहीतरी करतोय, करू नका. घरी गप बसा.
उलट पतन आहे त्याच्यामध्ये, पतन आहे. वरून डॉक्टर आता आमच्या गाडीमध्ये रिक्षात बसला कोणी तर आम्ही स्टेशनला सोडलं, तुम्ही माझ्या बरोबर नेहमी येता, रोज पैसे देता, आणि मी जर बोलत बसलो मी रोज यांना सोडतो, समोरचा म्हणून काय उपकार करतो बोलेल ना. मग मी जर रोज बोललो मी यांना सोडतो, मी यांना सोडतो, त्याचा तू चार्जेस घेतो ना. सगळं केलेलं कळतं माणसाला, पण ज्ञानाचं दान. म्हणून रात्रीच्या कीर्तनकारांनी सांगितलं, मनविता त्यांचे दास खरे होऊ शकत नाही आपण. ही एक त्याच्यातली एक बारकावा त्यांच्याकडून आहे. फक्त म्हणायचंय आपल्याला, होत नाही आपण. आणि होणारे कसे आहेत माहिती का? दास. दास सांगू कसं? भगवान कृष्णांना सांगितलं, भगवान कृष्ण दास आहेत अर्जुनाचे. अर्जुन दास आहे भगवान कृष्णाचा. अर्जुन दास आहे भगवान कृष्णाचा अध्यात्म विद्येत. आणि व्यवहारात रणभूमीवर कोण कोणाचा दास आहे? आता कृष्ण दास आहे. स्टॉप, गाडी इथं थांबव, थांबवली. राईट मार, लेफ्ट मार, कोण मालक आहे? देखा नवल दया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, की सारथ्य करी पापाचे शारण करे. इथे दास्यत्व करतोय देव, तर देव म्हणत नाही मी तुझा रथ इकडे घेऊन गेलो, तिकडे घेऊन गेलो. घेऊन गेलेला बी मूर्ख, आणि जो आठवण करून देतो त्याच्यापेक्षा शतपट मूर्ख तो. त्याची थोडी सुद्धा आपल्याला वाटली पाहिजे ना. देव म्हटले का मी तुला घेऊन गेलो? नाही. कोण बोलतोय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय नवल देखा प्रभूची. आपले शिंदे दादा असेल, दोंडीराम दादा शिंदे, आपल्या मालिकेतले सगळे महात्मे सांगतात, जेव्हा आमच्याकडे कोणाकडे गाडी नव्हती तेव्हा दोंडीराम दादा शिंदेकडे गाडी होती, आणि ते बाबांना घेऊन फिरायचे महाराष्ट्रभर. त्यांची लाल गाडी लांबून दिसली का बाबा आले म्हणून सांगतात. आपल्या मालिकेतले एक महान महात्मे, त्यांच्या अंत्यविधीला, हयात असताना त्यांच्या अंत्यविधीला आम्ही गेलो, तर त्यांचा विरोधक त्यांच्या गावातला तो म्हटला, यांच्या जमिनी नदीच्या कडेला, नदीच्या जमिनीकडेच्या म्हणजे कोयटा जमीन, चांगली सुपीक जमीन, अशा जमिनी या माणसांनी विकल्या. खाण्यापिण्यासाठी, मौजेसाठी नाही. जेव्हापासून यांना बाबा भेटले त्यांनी माग वळून पाहिलं नाही. किती पण आजूबाजूचे महाराज आले का विरोधक सांगतोय त्यांचा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा का विष्णू नाही तुझा. ते म्हणले कोणते महाराज जर गावावरून आले ना, आपण गाडी भरून घेऊन गेलो तिथे, तर ते म्हणायचे माझ्या घरी या. त्यांच्या घरी गाडी उभी, त्यांच्या घरात जेवायचं, आणि त्यांच्या गाडीत बसून कीर्तनाच्या जागेवर जायचं, आणि कीर्तनाच्या जागेवर आलं यांच्या गाडीत परत इथे यायचं, चहा पाणी करायचा, आणि आपल्या गाडीला स्टार्टर मारून घरी जायचं. अशी सेवा केली. परंतु बोलणार नाही कधी. अहो तुमची आपली सुद्धा करतात हो, एवढी मोठी महात्मे त्यांचे आपली तुमच्या आपल्याकडे पण पाहता नाही. आपल्या श्रीपाद बाबांच्या बरोबरचे सर्व अधिकारी वर्ग ते तुमच्या आपल्याकडे पाहता नाही ना. आपल्याला शिष्य म्हणून पाहत नाहीत, आपल्याला छोटा म्हणून पाहत नाही, ते आपल्याला त्यांच्यापेक्षा मोठं पाहतात. आपण समजायचं नाही कधी. ते त्यांच्या गुरुवर्यांना आपल्यामध्ये पाहतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय धुळी. अहो आपले गुरुवरी आपल्या चरणाला स्पर्श करायला वाटले तर आपण म्हणतो बाबा नाही 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 नाही. ते म्हणतात आपण तर नाहीच जाणार त्यांना पाय पडत, पण ते म्हणतात आम्ही काय तुमच्या नाही पाय पडत, तुमच्या आतमधल्या असलेल्या तत्वाच्या आम्ही पाया पडतो. आता ज्ञानेश्वरी पुढे असल्यामुळे महाराजांच्या पाया पडणार. म्हणजे कोणाच्या पाया पडायचे? ईश्वरी ज्ञानाला, ईश्वरी अधिष्ठानाला नतमस्तक होतो. म्हणून करायचं, सगळे ऐकतील, करायचं, संतांचं कार्य करायचं. पण मी केलं हे ध्यानात राहत असं तर त्याच दिवशी स्टॉप करायचं, घरी बसायचं, करायचं नाही. त्याच्यामध्ये पतन आहे. ज्ञानेश्वर महाराज 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये सांगतात, संत आपल्या घरी यायला खूप पुण्य यायला लागते, खूप पुण्य यायला लागते, तेव्हा ते आपल्या घरी येते. पण आपल्या घरी आले आणि त्यांची उठबस करायला थोडेसे कानाडोळा केला, थोडं उलट पालट बघण्यात आलं, त्यांच्या लक्षात आलं आणि जर ते गेले तर असलेलं पुण्य तुम्ही गमावलेलं आहे. हो, पुण्य असावं लागतं, पण असलेलं पुण्य गमवायचं नाही. त्याच्यापेक्षा आहे तेवढ्यावर समाधानी राहायचं. अगर्वता, मी तुमचा मी जिरवण्यासाठी तर इथे आणलेले आहे तुम्हाला. आपला मी घालवायचा आहे ना. मी देह आहे घालून, मी वासुदेव तत्वत आहे हा करण्यासाठी, हे परिवर्तन, हे बदल करण्यासाठी आपल्याला आणलेले. अगर्वता करावी,
दाश सकळ अगरता करावे दाश सकळ ने कधीही आपल्यापणा वर आला नाही पाहिजे. विंचवाची नांगी खालीच पाहिजे. पण ती खाली कधी राहते? जेव्हा पालीला पाहते तेव्हा. पाल नसली कावर जेव्हा तुम्ही आपण अधिष्ठानावर असू विवेकावर असू तेव्हा नांगी आपली खालीच राहणार. नाहीतर भेटला का डंक मारणार. अगरवता करावी दाश सकळ. हो शेवटच्या स्टेप पर्यंत. हो तुकाराम महाराजांचं जर आपण अभंग पाहिले तर ते काय म्हणतात पाहिजे, मला तुमचा तर दास झालेलोच आहे मी, त्याच्यात मला नवल नाही वाटत, पण तुमची दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा आजी मज. तुमच्या दासांचा दास करून ठेवा हा आशीर्वाद मला गुरुजी तुम्ही द्या बरं. आणि चकवे बाबांचं श्रीपाद बाबांच्या समोर कीर्तन झालं आणि चकवे बाबांनी अभंग घेतला होता. दास असून आहेत आतापर्यंत बाबांचे सगळे अनुयायी कधीच स्वतःला संत समजत नाही, अजून समजत नाही. ते बाबांना जाऊन 26-27 वर्ष झाले तरी. आणि बाबा असताना त्यांनी अभंग तुकोबाराय दास असून म्हणतात लोहे दास खरा. आता आपला खोट्यात पण दाखवतोय खरा. आपण खोटे पूर्ण अनन्य नाही पण दाखवतो मात्र लोहे दास खरा परी झाला असे दाखवला. बाबा कीर्तन नाही का श्रीपाद या शिकाय करू आता तुझे सकळ जा. पण मी जे जमा करतोय ते खाण्याची लायकी दुसऱ्याची नाही. मी कमवलेले पैसे मी कमवलेला परमार्थ दुसरा अंगीकृत करायच्या भूमिकेतच नाही. काय हे सकळ जाणता नाही पुण्य गाठी जे हे वेचू कोणासाठी. मी कोणासाठी जतन करू, माझ्याकडं तेवढं नाही आणि ज्याला द्यायचे पुढे फॉरवर्ड करायचे तोही तेवढा नाही आणि मी पण नाही. जो हे पुण्य गाठी जे हे वेचू कोणासाठी. परंतु काय करू, लोक म्हणतात लय महाराज मोठे झाले, लय मोठे महाराज झाले. तुकाराम महाराज म्हणतात हो तुका म्हणे डांगोरा झाला हे दास खराब त्याचं शेवटचं आहे ना. नाही पुण्य गाठी जे वेचू कोणासाठी. तुका म्हणे उपाधी का वाढविली कृपानिधी. हे उपाध्या का वाढवल्या, मी तसा नसताना मला काय वाढवलेल्या आहेत, माझ्याकडे उपाध्या नसलेल्या बऱ्या असं संत म्हणतात. म्हणून अगरवता करावे दाश सकळ मग ज्ञान होईल. नाम भेटलं येतानीच गलाटे मावशी बोलल्या भेटले आणि भेटून असेच बसून येत काही. आपण काहीतरी थोडं आंधळे बांगडे लंगडे असून सुद्धा पळापळी करतो. पण जे सक्षम आहे यांच्याकडे खरोखर बाप दाद्याचे 4 पिढ्या बसून एक आपली पिढी स्वतःची बसून खात राहील ना एवढा परमार्थ झाला. पैसे कमवले का बास करायला पाहिजे आणि उरलेला वेळ ईश्वर कार्यासाठी खर्च केला पाहिजे. आपल्याला जमत नसेल, आपल्या तेवढी बुद्धी नसेल, पण आपल्याला देवाने वारेमाप पैसा दिला असेल तर एखादा गरीब आहे तो दिवस रात्र परमार्थ करतो, रोज काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. त्याचं वर्षभराचं राशन भरा तुम्ही आणि त्याला म्हणा महाराज मन मोकळेपणाने परमार्थ करा. असं करा त्याला नावे जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. मग तुम्हाला त्याला जो फायदा होणार आहे तोच होईल. माझ्या दुर्बळ भक्ताचं जो संरक्षण करतो बघ भागवत मध्ये देव सांगतात मी त्या भक्ताच्या अगोदर याचा उद्धार करतो जो माझ्या भक्ताचा रक्षण करतो. अशा पद्धतीचं आहे. मग ते करा. आणि असं ज्याला तुम्ही अनन्य व्हायला मग ज्ञान भूमीत पेरलेले ज्ञान पण वाढत नाही. का वाढत नाही? कारण आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही. जमीन सुपीक नाही. मग अपेक्षित जे आपुले मग तुम्हाला हवंय ते न सांगता देतील ते. मग सुनबाईकडे लगेच हवे देते का नाही, नंतर देणार. करणार का आपल्या मुलाचा प्रपंच आताही करणार आहे सगळं सगळ्याच्या आव्या दिला. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले. तुम्ही विचारायची गोष्टी लगेच सांगतील. जेणे अंतःकरण बोधले. अंतःकरणाला काय झाला बोध झाला. हे जगत नसून परमात्मा आहे आणि देह नसून परमात्मा आहे. हे जगत सगळं ईश्वर स्वरूप. या जगात चांगलं आणि वाईट असं काहीही नाही. एक परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. जेणे अंतःकरण बोधले संकल्प. तुमची भूमिका जर आपली अशी झाली तर ते न सांगता देतील. दिल्या लगेच प्रत्ययाला येईल. आहे ना मुखी नाम हाती नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगज्योती. असं कसं
असं एवढं सोपं आहे का? अरे आगीला हात लावलं कसं सोपं आहे का लगेच चटका बसणं? 10-5 वर्षांनी चटका बसेल का? अग्नीची पावर तशी, मिरचीची पावर तशी, ईश्वराची नाही. आज ईश्वराची मिरची खाल्ल्यावर लगेच तुरतुरा वस्तूशी चटका अग्नीचा, तोंड भाजणं जिभेला मिरचीने किंवा अग्नीने. तद्वत ईश्वर स्वरूपाचा सुद्धा अनुभव ताबडतोब येतो. आज आता या घडीला ईश्वर तत्व भेटू शकतो. देव काय हे आपल्याला कळू शकतं. आणि हे कळून घेण्यासाठीच फक्त आपल्याला मनुष्य जन्माला पाठवले. घरदार, गाड्या, बंगले वगैरे, जमिनी जुमला हे करण्यासाठी नाही, पण याला राहण्यासाठी रोटी, कपडा, मकान गरजेचं आहे. म्हणून ते केलंच पाहिजे. पण मुख्य उद्दिष्ट काय पाहिजे आपलं? ईश्वर तत्व प्राप्त करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट पाहिजे. त्याच्यासाठी देवाने मनुष्य जन्म दिलेला आहे. त्या मनुष्य जन्माचा जर याचा चांगला उपयोग केला तर जीवनाचा आपलं सार्थक होऊ शकतो. त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ घालणं गरजेचं आहे. पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर एकादशीचं व्रत करणं गरजेचं आहे. संत ज्ञानेश्वरी, भागवत, संत वाङ्मय जे आहे तुकोबरायचा, गाथा, याचा जसा वेळ भेटेल तसं त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि जसं तुम्हाला आवड भेटेल तसा वेळ भेटेल. आवड असली का सवड मिळते. आणि मग हळू मनाची मणी गोपीला इवलेसे रोप लागेले द्वारे मग त्याचा वेलुगे. सुरुवात छोटीच असते पण येण मात्र खूप चांगला होता. अग्नी छोटाच असतो, त्या लायटर मधून ठिणगी, पण भडका मोठा असतो. छोटाच अग्नी असतो पण जंगलचे जंगल जाळून टाकतो. तसं आपल्या अंतःकरणातलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जे पाप आहे ते जाळून टाकणार आणि आपल्याला पूर्णपणे शुद्ध करून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अगदी उंच पदावर नेऊन बसवेल. अशी या महाराष्ट्रावर, या भारत देशावर किंवा मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर संतांचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आणि आपण त्याचा यथासांग उपयोग करून घेतला पाहिजे. आज कोटेमावशींच्या गृहप्रवेशाच्या निमित्ताने आज प्रवचन रूपी सेवा, मी माझं भाग्य समजेल तास दीड तास आमची ज्ञानेश्वरीवर आणि एक आगळं वेगळं चिंतन झालं असं आपल्याला अनुभव आला. आमचे योगेश महाराज आले, आमचे प्रवीण महाराज गावावरून आले. बाबा त्यांची कालच आठवण काढली होती. प्रवीण असता तर लगेच आला असता म्हटलं, तर लगेच कालच ते रात्री मला कीर्तनावरून जाताना लगेच दिसते. म्हणले येणार नाही म्हणत नाही टाइम असलं. ही व्यक्ती लहानपणापासून 10वी पास झाल्यानंतर सुट्ट्याकडे होती. तिकडे ज्ञानेश्वरी वाचायची. आम्ही मुंबईला ज्ञानेश्वरी वाचायचो. म्हटलं आता ह्या वर्षी शेवटची ज्ञानेश्वरी, आता परत होईल म्हणून वाटत नाही. म्हटल्यानंतर ह्या मुलाला काम होतं तिकडं, त्यांनी काम सोडून दिलं. म्हणला मुंबईला यायचं मला ज्ञानेश्वरी ऐकायला. आला, इथे आल्यावर काम भेटायला लागलं, पण सेकंड शिप वगैरे नाही. म्हटलं मला जनरल शिपच पाहिजे, शनिवार रविवार सुट्टीच पाहिजे, पगार कमी असला तर चालेल पण सत्संग भेटला पाहिजे. संत संगती है ना, अनेक प्रवाही. अशा ठिकाणी बघा, तर त्यांना जे असतं ना अपेक्षित, मग ते अपेक्षित येते. मग अपेक्षित पुणे तेही भेटेल आपोआप. जे इच्छे प्राणी ते पूर्वी चक्र प्राणी. आमचे नाना महाराज आले, कळंबे माऊली, गलांडे मावशींच्या योगाने पोती मावशींचं ओळख झाली. त्यांनी अनुग्रह घेतला, त्यांच्या जीवनाचं ते सार्थ करतायत आणि त्याच्याबरोबर माझ्या जीवनाचं सार्थ करतायत. बाबा तुम्ही पण ज्ञानेश्वरी वाचा आणि तुमच्या योगाने सगळ्यांच्या मग काय होते, एकाच्या काय वडे उगवे आणि एकांची कोडे झालेली सेवा. ज्ञानेश्वरीच्या चरणी माझे हृदय सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, तसेच इतर आपले सर्व मालिकेतील महात्मे आणि इथं उपलब्ध असणारे सर्व महात्म्यांच्या चरणात सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. भागवत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे ये वाक्यज्ञ दोषावे, दोषोनी मज द्यावे पसायदा नाही. जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो देला हो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची बांधियाळी. अनावर्त भूमंडळी भेट तुझया भूता, सहा कल्पतरूंचे हारव. चेतना चिंतामणीचे राव,
बोलतेजे अर्णव पियुष्यांचे चंद्रमेजे अलांछन मार्कंडजे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईनी तिही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दुष्टादुष्ट विजय होवावी हे तमणे श्री विश्वेश्वराहो होईल राण बसाहो येणे वरे ज्ञान देवो स्तुतिया झाला येणे वरे ज्ञान देवो स्तुतिया झाला येणे वरे ज्ञान देवो स्तुतिया झाला हरि ओम शांती शांती शांती